पोटात गुद्दे मारलेली, माझ्या नंतर छातीवर मारलेली, मान आवळलेली आणि मग मी बेशुद्ध पडले. रत्नागिरी शहरात गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या एक महिला व एका पुरुषानं घरात घुसून वृद्ध महिलेला डांबून ठेवलं. त्यानंतर तिचं तोंड दाबून तिच्या अंगावरील 4 ते 5 तोळ्याचे दागिने लांबवले. ही घटना राधाकृष्ण टॉकीज म्हणजेच लता टॉकीज परिसरात शुक्रवारी सकाळी घडली. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. घरात घुसल्यानंतर महिला एकटी असल्याची संधी साधत त्यांनी दरवाजे लावले. त्यानंतर त्यांनी तिचं तोंड दाबून तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यांच्या हातातील 2 बांगड्या व गळ्यातील एक चेन बळजबरीने काढून घेतली. सुनंदा यांनी यावेळी मोठा प्रतिकार केला. यावेळी मोठी झटापट झाली. मात्र वृद्ध महिला सुनंदा यांचा त्या जोडप्यापुढे टिकाव लागला नाही. हातातील एक बांगडी त्यांना काढता आली नाही. मात्र झटापटीत जेवढे मिळालं तेवढं सोनं काढून घेत चोरट्यांनी पोबारा केला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली व संबंधित प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. नाही गजबजलेल्या अशा ह्या लता टॉकीजच्या मागच्या बाजूच्या घरातील सुनंदा श्रीराम पटवर्धन उर्फ नंदी पटवर्धन या 72 वर्षाच्या आजींना या ठिकाणी काही 2 जोडप्यांनी येऊन त्यांच्या अंगावरचे दागिने हिसकावून नेलेत. त्या संदर्भात आपल्याशी आता ते बोलतील. त्यांना विचारतो नेमका प्रकार तरी काय घडला. एक बाई बसली होती पुढच्या दारी येऊन. तिने सांगितलं मला की तुम्हाला, मी विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही कशाकरता आले आहेत असं विचारलं असता तिने सांगितलं मी तुमचा ब्लॉक भाड्याने द्यायचा आहे म्हणून आलेली आहे. तर तिला सांगितलं तुमचं आडनाव काय, तर म्हणाली लाड म्हणून आडनाव सांगितलं. लाड आडनाव सांगितल्यावर मी म्हटलं तुम्हाला ब्लॉक मिळणार नाही, तुम्ही जाऊ शकता. तरी ती बाई उभी राहिली इथे आणि त्याच्या आधी कोणतरी आतमध्ये आतल्या खोलीत मनुष्य दडून बसलेला होता आणि बोळातून आमच्या रस्ता जातो सगळ्या माणसाला जायला, तिथून त्याने खिडकी बंद करून घेतलेली होती, त्यामुळे काळोख होता. नंतर मी धसाबशी केली म्हणून त्यांनी पोटात गुद्दे मारलेली, माझ्या नंतर छातीवर मारलेली, मान आवळलेली, गळ्यातली चेन ती पण काढलेली आणि ते निघून गेली माणसं. नंतर थोड्या वेळात मला बेशुद्ध अवस्थेत होती, जाग आली. शिवलकरांना हाक मारली, आले ते आणि मग मी सांगितलं पोलिसांना फोन करा. पोलीस आले. रत्ना जोशींकडे तपासायला नेलेने, नंतर सुजित जाधव डॉक्टरांकडे तपासायला नेलेने, रिपोर्ट काढलेने आणि मग मी संध्याकाळी घरी आले. अशी घटना घडली. साधारण ते येताना तुमच्या पुढच्या दरवाज्यातून आले की मागील बाजूने काय पुढच्या दरवाज्यातून ते आले. एकंदरीत हा रत्नागिरी शहरातल्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी घडलेला एक धक्कादायक प्रकार रत्नागिरीकरांना पाहायला मिळाला. आता पोलीस त्या पद्धतीने तपासाच्या दिशा शोधतायत आणि त्यामध्ये आरोपींना लवकरच अटक होईल असं शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी दैनिक रत्नागिरीशी बोलताना सांगितले. टाइम्स डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.